नामस्मरण म्हणजे काय हे आपल्याला आजच्या व्हिडिओमधून जाणून घ्यायचे आहे। नमस्कार स्वामी भक्तो, आज मी तुम्हाला नामस्मरण या विषयाचा अर्थ सांगणार आहे आणि नामस्मरण केल्याचे काय फायदा आहे हे तुमच्या ह्या आजच्या व्हिडिओमधून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा। तर स्वामी भक्तो, आपल्या आयुष्यात कितीही मोठ्या अडचणी आल्या आणि किती संकट आली ना आणि मन किती अस्वस्थ झालं तरी एकच गोष्ट अशी आहे जी आपल्या मनाला आधार देऊ शकते आणि ती म्हणजे भगवंताचे नामस्मरण। आपण रोजच्या आयुष्यात अनेक गोष्टींसाठी धावपळ करतो। पैसा, घर, संसार, नोकरी, व्यवसाय, मुलांचं भविष्य, नातीगोती या सगळ्या गोष्टींचा विचार करताना कधी कधी आपण स्वतःच्या मनाचीच काळजी घ्यायला विसरतो। पण अशा वेळी आपण कधीही स्वतःच्या मनाचीच काळजी घ्यायला विसरतो। पण अशा वेळी जर आपण काही क्षण शांत बसलो आणि मनापासून म्हणालो श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, म्हणजे कलियुग आहे। या कलियुगात फक्त पैसा यालाच महत्त्व दिलेलं आहे। तर मैत्रिणींनो, म्हणजे जे कोणी स्वामी भक्त असतील त्यांना तर माझं हेच सांगणे की तुम्ही मनापासून स्वामीचं नामस्मरण करा आणि ज्यांच्या जीवनामध्ये स्वामी आहे ना त्यांच्या जीवनामध्ये तर काहीच कमी पडणार नाही। जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय, ह्या मंत्राचंच सर्व काही दिलेलं आहे। हा तारक मंत्र जर तुमच्या मुखामध्ये, ज्याच्या मुखामध्ये जर हा तारक मंत्र असेल ना, मग तिथे संकट आला तर थाराच नाही। तिथे स्वामींचे नामस्मरण केले जाते आणि जिथे तारक मंत्र होतो ना तिथे जीवनामधले सगळे काही संकट दूर होऊन नक्कीच यशाचा मार्ग मोकळा होतो। हे अगदी पूर्वी स्वामींनी सांगितलेलं आहे। स्वामींचा हा मंत्र म्हणजे तो फक्त तो स्वामींसाठी नाही, तो आपल्या स्वतःसाठी आहे, आपल्या जीवनामध्ये बदल करण्यासाठी आहे। तसेच श्री स्वामी समर्थ हा मंत्र देखील तोच आहे। तुम्ही बघा, म्हणजे जो व्यक्ती ज्या देवाचं नामस्मरण करत असेल ना त्याने ते नामस्मरण करणं गरजेचं आहे। म्हणजे आता प्रत्येकाची भक्ती वेगवेगळी असते। कोणाला विठ्ठलांची भक्ती करायला आवडते तर कुणाला रामाची भक्ती करायला आवडते, तर कुणाला शंकराची भक्ती करायला आवडते। परंतु तुम्हाला ज्या देवाची भक्ती करायला आवडत असेल ना त्या देवाचं नामस्मरण मनापासून करा, फक्त हेच म्हणणं आहे माझं। कारण आत्ताच्या युगामध्ये बघा तुम्ही कुठे कधी कधी म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत असतात। कधी कोणाला काय होईल हे सांगता येऊ शकत नाही। परंतु जर आपल्या मुखामध्ये, आपल्या मनामध्ये सतत जर देवाचं नामस्मरण असेल ना तर आपलं जीवन नक्कीच सुखमय व्हायला सुरुवात होते। आपल्या जीवनामध्ये कुठलंही संकट कितीही मोठं असू द्या, तुम्ही देवाचं नामस्मरण करा, ते संकट कमी होऊन मग आपल्याला ते कारण आपल्या जीवनामधले हे भोग आपल्याला भोगल्याशिवाय पर्याय नाही, ते भोगावेच लागणार आहे। परंतु नामस्मरणामध्ये इतकी ताकद आहे ना की ते संकट हळूहळू कमी होत चालतं। त्या नामस्मरणामुळे आपल्या जीवनातील संकट ते जितकं मोठं असेल ना ते तितक्या रूपामध्ये जितकं तुम्ही जास्त नामस्मरण करला तितकं ते कमी होत जाणार आहे। म्हणूनच नामस्मरण करायला कधी विसरू नका। देवाचं मनापासून नाम घ्या आणि आपल्या स्वामींचं तर नेहमी श्री स्वामी समर्थ मंत्र हा जर तुम्ही तुमच्या मनात आणि तोंडात जर ठेवला तर तुमच्या जीवनाचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही। श्री स्वामी समर्थ या मंत्रातच इतकी ताकद आहे ना की ती मला स्वतःला तर त्याचा खूपच अनुभव आला आहे, तसंच तुम्हालाही येऊ। यामुळेच मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवत आहे की तुम्ही मनापासून स्वामींचं नामस्मरण करा। कारण आपल्या आजूबाजूला आपण अनेक घटना ऐकत असतो। आपल्या आजूबाजूला जे काही गोष्टी घडत असतात ना त्यावेळेस आपल्याला ऐकूनच खूप त्रास होतो। तर मग ते आपल्या जीवनात घडू नये, आपल्याला त्याचा त्रास होऊ नये ना, म्हणूनच आपण नामस्मरण करणं खूप महत्त्वाचं आहे। आपल्या भूतकाळामध्ये अनेक गोष्टी घडून गेलेल्या असतात, त्याचा देखील आपल्याला खूप त्रास होत असतो आणि भविष्य काळातही काय घडणार हे आपल्याला सांगता येणार नाही। तर आपण फक्त उठून काम करणं किंवा आपली मनाची समाधान फक्त एन्जॉय करणं त्या गोष्टींकडे नका लक्ष देऊ, नामस्मरणाकडे जास्त लक्ष द्या। नामस्मरण केल्याने आपल्या जीवनातील नक्कीच सगळे काही सुखाचे मार्ग मोकळे होणार आहे। आपल्या जीवनामध्ये सुख येणार आहे आणि त्या सुखासाठीच आपल्याला नामस्मरण करणं खूप गरजेचं आहे आणि त्यातच आपल्या स्वामी समर्थाची भक्ती मनापासून करा। मग बघा तुम्ही स्वामीचे चमत्कार हळूहळू तुम्हाला नक्कीच कळतील। तुम्हाला असं म्हणजे प्रत्यक्षात जरी जाणवलं नसेल ना परंतु तुमच्या पाठीशी नक्कीच स्वामी महाराज राहतील। तुम्ही जेव्हा स्वामींचं मनापासून नामस्मरण कराल ना तर स्वामी नक्की तुमच्या पाठीमागे राहते, ते तुम्हाला कळणार सुद्धा नाही। म्हणूनच स्वामींची मनापासून भक्ती करायला सुरुवात करा
तुम्ही जर देवाजवळ गेले नाही, फक्त तुम्ही 2 गोष्टी आयुष्यात नक्की करा, की आपल्या स्वामींसमोर दिवा लावणं, स्वामींचं आणि मनापासून स्वामींचं नामस्मरण करणं. आपल्या देवघरात तुम्ही रोज सकाळी तुम्हाला पूजेला जरी वेळ भेटला नाही, घरात दुसरं कोणी पूजा करत असेल, तर तुम्ही फक्त 5 मिनिट सकाळी स्वामींसाठी वेळ काढा. सकाळी स्वामींना सांगा, की स्वामी आजचा दिवस माझ्यासाठी आनंदमय जाऊ द्या, सगळं काही चांगलं घडू द्या, सगळ्यांचंच कल्याण करा, त्यांच्या मागे आमचंही कल्याण करा. हे फक्त तुम्ही स्वामींना बोला. मग बघा तुमचा दिवसही अगदी आनंदी जाणार आणि स्वामी तुमच्या नक्कीच पाठीशी राहणार. तो दिवस तुमच्यासाठी जर आनंदीमय नाही ठरला ना, मग तुम्ही मला बोला. तर मंडळी, खरंच मला स्वतःला हा अनुभव आला की आपले स्वामी नेहमी आपल्या पाठीशी आहे. म्हणून स्वामींची मनापासून भक्ती करा, आपल्या जीवनाचे कल्याण करा. तुमच्या जीवनात नक्कीच जे काही भोग असतील ते हळूहळू कमी तुमच्या जीवनाचे सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. तर चला, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामींचे असेच भक्तिमय व्हिडिओ बघण्यासाठी स्वामी भक्ती चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया असेच एका छानच्या भक्तिमय व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.